नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता राजन घरी येतो आणि ह्या सुजातावर मात्र तो खूप रागवतो. कारण चूक झाली म्हणजे काय म्हणतात, जर उद्या बाबांना काही दुखापत झाली असती आणि त्यांचं काही बरं वाईट झाले असते तर मात्र काय केलं असतं. त्यावर आता सुजाता म्हणते की हो, मी फक्त अगदी बाजूला गेले होते आणि मी फक्त खुर्ची अगदी तिथे शांत उभी ठेवली होती. आता राजन खूप ओरडतो. राजन म्हणतो की मग आता तुम्ही हे सगळं व्यवस्थित केले होते, मग झालेच कसे. आता रागिणीसुद्धा तेथे येते आणि तीसुद्धा हे सर्व ऐकते. आता रागिणीच हे केलेलं कारस्थान असते. अन्नपूर्णा आजीसुद्धा आता सुजाताला विचारतं की अगं, तू तर खुर्ची नीट ठेवली असं म्हणते, मग आता हे सर्व असे झालेच कसे. त्यावर तर सुजाता म्हणते की मॅडम, मी तुम्हाला खरं सांगते की 2च मिनिटासाठी मी बाजूला गेले होते आणि तेवढ्यात. अन्नपूर्णा आजी विचारते की काय 2 मिनिटात बाजूला गेलीस आणि कशासाठी, कुठे गेली होतीस, नीट सांग मला काय झाले ते. त्यावर तर सुजाता म्हणते की मॅडम, हे बघा, बाहेर पाण्याचा नळ मात्र कोणीतरी चालू ठेवला होता. नळ मी बंद करायला गेले होते आणि तेवढ्यात मात्र कोणीतरी आता लगेच रागिणी पुढे धावून येते आणि सुजातावर म्हणते की मूर्ख, कळते का तुला, अगं एकतर बाबांची जबाबदारी तुझ्यावर दिलेली आहे. मुळातच मला असं वाटतं की ह्या सुजाताला कामावरूनच काढून टाकलं पाहिजे असे आता रागिणी जेव्हा म्हणते तेव्हा आता सुजाता तिच्या पुढे अगदी हात जोडते आणि म्हणते की मॅडम प्लीज नकोय, प्लीज मॅडम, मी तुमच्यासमोर हात जोडते, पण मला कामावरून अगदी काढू नका. म्हणून आता सुजाताने रागिणीसमोर अगदी हात जोडलेले असतात. कमळी, अन्नपूर्णा आणि राजन हे सर्व आता हे पाहत असतात. रागिणी मात्र तिला आणखीनच अपमानकारक बोलायला जाते. तोच लगेच अन्नपूर्णा आजी रागिणीला म्हणतात की रागिणी थांब जरा, काही बोलू नकोस. आता अन्नपूर्णा म्हणते की हे बघा सुजाता ताई, यावेळेस मात्र मी तुम्हाला माफ करते, परंतु पुढच्या वेळेस मात्र अशी चूक व्हायला नकोय. आजोबांची काळजी घेत असताना मात्र 1 मिनिट सुद्धा त्यांना कुठेही सोडून जायचं नाही, कळले ना तुम्हाला आता हे सर्व. त्यावर तर सुजाताच्या डोळ्यात पाणी येते आणि ती हात जोडून मला माफ करा, पुन्हा अशी चूक नाही होणार असे बोलून आता तेथून आत निघून जाते. आता मात्र कमळी ही राजनला म्हणते की राजन काका, तुम्ही असा स्वतःला त्रास करून घेऊ नकास, आजोबा आता बरे आहेत ना, मग नका इतका लोड घेऊ, ठीक तर आहे ना. तेव्हा आता राजन म्हणतो की हो अगं, पण बाबांना जर चुकून काही झाले असते तर आपण काय केलं असतं बरं, सांग बरं. परत अन्नपूर्णा आजी सुद्धा राजनला समजावते की हे बघ राजन, तू जरा शांत हो, कारण आता देवकृपेने त्यांना काही लागलेले नाही. कमळी जे काही म्हणते ते अगदी बरोबर आहे, शांत हो आणि यापुढे मात्र आपण त्यांची नीट व्यवस्थित काळजी घेऊ. त्यावर आता कमळी म्हणते की परंतु प्रश्न हा आहे की आजोबा नेमकं पडले कसे. त्यावर आता अन्नपूर्णा म्हणते की हो ना. तर रागिणी लगेच म्हणते की व्हीलचेअर मात्र आता कलंडली असेल. आता मात्र सगळेजण रागिणीकडे पाहतात. तो रागिणी घाबरते, मनात म्हणते की बाप रे, आता मात्र मी बोलून चुकले की काय, सगळेजण माझ्याकडे असे का बघतात. त्यावर आता अन्नपूर्णा म्हणते की हो असे कसे कोल मॉडेल मात्र. त्यावर आता राजन कमळीला म्हणतो की हे बघ, तू जा आता, तुला गावाला जायचं आहे, उशीर होईल. त्यावर आता कमळी म्हणते की अहो पण आजोबा, मला त्यांची काळजी वाटते. अन्नपूर्णा आजी आता कमळीला म्हणतात की हे बघ, तू त्यांची काळजी करू नकोस, आम्ही आहोत ना आता, त्यामुळे तू काही काळजी न करता निघ आता. त्यावर आता कमळी म्हणते की बरं ठीक आहे, तुम्ही आजोबांची नीट व्यवस्थित काळजी घ्या. कमळी म्हणते की मी गावाकडे गेल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा आजोबांसाठी फोन करते, आता येतो असे बोलून कमळी पुन्हा अन्नपूर्णा आजींच्या पाया पडायला जाते. तर आता अन्नपूर्णा आजी म्हणते की अगं नकोय, सारखं नमस्कार नकोय. राजन सुद्धा तिला पाया न पडून देता आयुष्यमान भव असं म्हणतो. तर कमळी आता रागिणीच्या पाया पडायला जाते. आता रागिणी रागानेच म्हणते की जा आता, येतो असे बोलून ती निघून जाते. तर आता रागिणी खूप मनात खुश होते. जा जा कमळी, अगं तू आता कोणत्याही गावाला गेली तरी सुद्धा मला कोणतंही टेन्शन नाही, कारण जे काम मला करायचं होतं ते ऑलरेडी काम मी केलेलं आहे. त्यानंतर आता इकडे शेवटी नयनताराला आता ती खाली सांडलेली सर्व मिठाई गोळा करावीच लागते. आता राधिकाला मात्र हे बघवत नाही. राधिका विचार करते की आता जर मी या दोघींच्या मध्ये जाऊन बोलली तर मात्र आई मलाच रागावतील. मात्र आता हे दोघींचं नक्की काय सुरू आहे ते तर काही कळायला मार्गच नाही. नयनतारा सगळी काही मिठाई गोळा करते आणि कामिनीच्या हातात त्या बॉक्समध्ये भरून देते. कामिनी मात्र आता अगदी गुड असं म्हणून ती मिठाई मात्र नयनताराला भरवत असते की अभिनंदन असे म्हणून, आणि चला विहीनबाईचं तोंड गोड करू असे सुद्धा म्हणते. आता राधिकाला प्रश्न पडतो की ही बाई का असं वागत असेल, आणि खुश होत कामिनी मी येते असं बोलून आता निघून जाते. आता नयनतारा आपल्या तोंडातील ती मिठाई आहे रागाने काढते आणि फेकून देते.
आणि मनात म्हणते की अच्छा, म्हणजे हा व्हिडिओ त्या बाईने पाठवलेला होता, या कामिनीने, परंतु हिच्याकडे मात्र हा व्हिडिओ आला तरी कसा. त्यानंतर आता इकडे ऋषी कॅन्टीन मध्ये येतो. आता तो बंड्याला काहीतरी खायला दे असंच म्हणतो. तर बंड्या म्हणतो की बरं झालं ऋषी भाऊ तुम्ही आता कॅन्टीन मध्ये आलात, कारण मला तुमच्याशी खूप महत्त्वाचे बोलायचेच होते. त्यावर आता ऋषी त्याला विचारतो की काय झालं, तू जास्त टेन्शन मध्ये दिसतो. आता मात्र बंड्या म्हणतो की अहो काय झालं म्हणजे काय विचारतात, खूपच टेन्शन आहे, पूर्ण डोकं फुटण्याची वेळ आलेली आहे आता. हे बघा कमळीला आबांची आणि तिच्या सर्व मावशींची खूप आठवण येते, म्हणून ती त्यांना भेटायला गावाकडे चाललेली आहे. हे ऐकल्यानंतर आता ऋषी म्हणतो की काय बोलतोस. ऋषी म्हणतो की अरे मग तू तिला थांबवायचं होतं. बंड्या म्हणतो की मी तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती ऐकेल तर ठीक आहे ना. त्यावर आता ऋषी म्हणतो की बंड्या अरे एक फोन करून तुम्हाला सांगायचे होते. त्यावर आता बंड्या म्हणतो की अहो ऋषी भाऊ तुमचे फोन पहा, मी तुम्हाला किती फोन केलेत पण तुम्ही सुद्धा एकही फोन उचललेला नाही. तर ऋषी सॉरी म्हणतो. आता बंड्या म्हणतो की काही करा ऋषी भाऊ, परंतु कमळीला मात्र गावाकडे जाऊन देऊ नका, तिला थांबवा. कमळी गावाकडे गेली तर तिला तेथे आबा गेले हे कळेल आणि तिला एक मोठा धक्का बसेल आणि जे व्हायचे होते शेवटी तेच होईल. आणि त्या धक्क्यातून मात्र कमळी बाहेर पडणं हे खूप कठीण आहे आणि परत मात्र कमळी मुंबईला येण्याचं नाव नाही घेणार. आता हे ऐकल्यानंतर ऋषी म्हणतो की हो एकदम खरं आहे तुझं, तर मात्र अगदी तिचं शिक्षण सुद्धा थांबेल आणि सगळी काही स्वप्नांची माती होईल असे बोलून आता ऋषी लगेच बंड्याला म्हणतो की चल तू माझ्या सोबत. म्हणून आता दोघेही कमळीला थांबवायला तिकडे जातात. त्यानंतर आता इकडे नयनतारा तर खूप टेन्शन मध्ये असते. राधिका तेथे कॉफी घेऊन येते आणि म्हणते की आई कॉफी घ्या, तुम्हाला बरं वाटेल. नयनतारा आता शांत असते आणि म्हणते की मला कॉफी नकोय. आता राधिका पुन्हा म्हणते. तेव्हा आता राधिका ते बॉक्स उचलायला जाते तर नयनतारा आपल्या मनात विचार करते की येथे काय झालं, हे राधिकाने तर ऐकलं नसेल ना. म्हणून ती लगेच राधिकाला आवाज देते. तर राधिका लगेच थांबते आणि विचारते की राधिका हे सगळं कोणी केलं हे तुला माहिती आहे का. आता राधिका म्हणते की हो. ती सहजपणे म्हणून जाते की हो माहिती आहे. आता नयनताराला टेन्शन येते की नक्की राधिकाने तो प्राजक्ताचा व्हिडिओ पाहिला की काय. म्हणून ती लगेच राधिका जवळ येते आणि म्हणते की त्या नयनतारा आल्या होत्या तेव्हा तू कुठे होतीस. त्यावर आता राधिका म्हणते की आई हे बघा मी सगळं काही बघितलेलं आहे, परंतु मला एक गोष्ट कळत नाही की त्या आपल्यासाठी एवढं सगळं का घेऊन आल्यात. परंतु आई तुम्ही त्यांच्यावर इतक्या का चिडल्या होत्या आणि त्या इतके विचित्र का वागत होत्या बरं. तेव्हा आता नयनताराच्या जीवात जीव येतो. नयनतारा स्वतःच्या मनात म्हणते की म्हणजे अरे देवा, राधिकाने काही ऐकलेले नाही तर. त्यावर तर राधिका नयनताराचा हात धरते आणि विचारते की आई काही प्रॉब्लेम आहे का. तर नयनतारा तिला म्हणते की हे बघ राधिका, तू तुझं काम कर, यामध्ये लक्ष घालू नकोस, हे सगळं तू आवरून घे असे बोलून नयनतारा आता आतमध्ये निघून जाते. त्यानंतर आता इकडे कमळी ही गावाकडे जायला निघते. निंगी तिची बॅग वगैरे घेऊन बाहेर येते. कमळीला म्हणत असते की तू गावाकडे पोहोचल्यानंतर मला लगेच आता बंड्याच्या मोबाईलवर कॉल करून सांग. आणि तेवढ्यात मात्र तेथे बंड्या आणि ऋषी येतात. कमळीला विचारतो की काय ग कमळे, तू कुठे निघालीस. तर कमळी आता खुश होत म्हणते की अहो सर आमच्या गावाला. आता मात्र सरांना कमळीला थांबवायचं असतं, म्हणून ऋषी आता कमळीला विचारतो की तू असं अचानक गावाला कसं जाऊ शकते बरं. त्यावर आता कमळी विचारते की का मी का जाऊ शकत नाही, काय झाले. आता ऋषी म्हणतो की हे बघ अगं डिबेट कॉम्पिटिशन आहे, मग त्याची प्रॅक्टिस करायला नको का. त्यावर आता कमळी म्हणते की अहो सर अजून खूप वेळ आहे, तोपर्यंत मी जाऊन येईल. त्यावर आता ऋषी तिला मुद्दा म्हणतो की हे बघ कमळी, अगं ते अगदी महत्त्वाचे डिबेट कॉम्पिटिशन आहे, त्यामुळे तू हलक्यात काही घेऊ नकोस, तयारी ही उत्तम हवी. त्यावर आता कमळी विचारते की सर मी अगदी तयारी उत्तमच करते, परंतु मला सांगा किती तारखेला आहे बरं. त्यावर तर ऋषी सांगतो की हे बघ तारीख अजून नाही आली, परंतु डिसेंबरमध्ये आहे असं मला वाटते. त्यामुळे हे बघ कमळी, अगं आपल्याकडे अजिबात वेळ नाही, त्यामुळे तू वेळ वाया घालू नकोस. त्यावर आता कमळे म्हणते की हे बघ मी एक काम करतो, मी गावाकडे 2 दिवस जाऊन येतो आणि आल्यानंतर आता तयारी करूयात. हे बघा सर मला आई आणि आबांची खूप आठवण येते. मुंबईला आल्यापासून मी त्यांना भेटले सुद्धा नाही आणि ना माझं त्यांच्या बरोबर बोलणे सुद्धा झालेले नाही. त्यावर आता ऋषी म्हणतो की हे बघ कमळी, अगं मी तुझी अवस्था समजू शकतो. अगं ही जी काही कॉम्पिटिशन आहे तर ती खूप इम्पॉर्टंट अशी कॉम्पिटिशन आहे आणि मला विश्वास होता तर मी सगळ्यांच्या विरोधात जाऊन अगदी अनिकाच्या विरोधात मात्र तुला ह्या कॉम्पिटिशनसाठी सिलेक्ट केलेला आहे. एक अगदी विश्वास आहे की तू एक बेटर कॅन्डिडेट आहे आणि हे बघ कमळी, अगं तू एक खरंच अगदी उत्तम फायटर आहे आणि तुझ्या आतापर्यंतची जर्नी खूप काही लोकांना सांगून जाते.
कॉन्फिडन्स आणि तुझा बोलण्यातील जो काही वेगळेपणा आहे तर तो आपल्यासाठी खूप फायदेशीर असा ठरू शकतो. आणि या सगळ्यामध्ये तुझी जर तयारी कमी पडली तर मग कसं होणार बरं? अन्नपूर्णा आजींचं नाव, आपल्या कॉलेजचं नाव, सगळं काही अगदी पाण्यात, अगदी धुळीस मिळेल. त्यामुळे तू विचार कर कमळी, अगं प्रॅक्टिस तर करायला हवीच. तरी सुद्धा आता कमळी नाही म्हणते की हे बघा सर, मी तयारीत कोणतीही अगदी कसर नाही राहून देणार, पूर्ण माझ्या अगदी हिमतीने मी तयारी करेलच. त्यावर आता ऋषी म्हणतो की हे बघ कमळी, अगं तुला जर नॉलेजचा अभ्यास आहे तो सांभाळून करायचा असेल तर वेळ वाया घालवायचा नाही. सगळे काही कमळीला विचारल्यानंतर तो निंगीला विचारतो की निंगी तुला काय वाटतं? वर आता निंगी म्हणते की हो सर, तुमचं एकदम बरोबर आहे. आता ऋषी सर मात्र आपल्या बॅग बघून काही आता ती नॉलेजची पुस्तक देतो आणि आता ह्या पुस्तकातून तू भरपूर काही अभ्यास कर, सगळं व्यवस्थित अगदी नॉलेज मिळव. आणि आता लायब्ररीमधून काही न्यूजपेपर आहे तर त्यातून सुद्धा काही माहिती मिळव. आणि जे काही नॉलेज तुला मिळवता येईल तितकं नॉलेज तू मिळवण्याचा प्रयत्न कर, भरपूर अभ्यास कर. आणि हे बघ मला प्रिन्सिपल सरांनी अगदी तुझ्याकडून सगळी तयारी करून घेण्यासाठी सांगितलेली आहे आणि माझी सुद्धा आता एकटी जबाबदारी आहे. त्यामुळे मात्र तुला हे पुस्तक वाचता येईल तितके तू ते पुस्तक वाच आणि अभ्यास कर. आणि चल आता ओके, कळले ना तुला आता सर्व? त्यावर आता कमळी म्हणते की हे बघा सर, मी रोज लायब्ररीत जाते आणि अगदी सर्व काही पुस्तकं वाचत असते. त्यानंतर आता ऋषी हसतो आणि म्हणतो की आजकाल मात्र लोकही अगदी रील्स बघण्यातच वेळ वाया घालतात, परंतु तुझी सवय मात्र चांगली आहे. सगळी दिलेली पुस्तकं तू वाच आणि ती पुस्तक वाचून झाल्यानंतर मला सांग, मी तुला ती संपल्यानंतर दुसरी नवीन पुस्तक आणून देतो. त्यानंतर आता निंगी विचारते की सर, अहो ते रील्स काय असतं? त्यावर आता लगेच ऋषी म्हणतो की हे बघ निंगी, अगं तुला माहिती नाही परंतु ही जगातील एक सर्वात उत्तम गोष्ट आहे. त्यावर आता कमळी विचारते की सर, अहो पण मी गावाकडे जाऊन आल्यानंतर हे सगळं काही करते ना, फक्त मला गावाला जाऊन येऊन द्या. आता ऋषी म्हणतो की कमळी, अगं तुला कळते का, तुझ्या एक्झाम तोंडावर आहेत, अगं तुझे एक्झाम झाल्यानंतर तू निवांत जाऊ शकते. आता बंड्या सुद्धा म्हणतो की हो, आता ऋषी सर जे काही बोलतात ते एकदम योग्य आहे. ऋषी तिला पुढे म्हणतो की हे बघ कमळी, तू आत्ता जर तिकडे गेली तर आता तुझं तिकडे सुद्धा लक्ष लागणार नाही आणि इकडे सुद्धा. कमळी, अगं तुझ्या आई आणि आबांनी मात्र अगदी मनावर दगड ठेवून तुला इथे शिक्षणासाठी, अभ्यासासाठी पाठवले आणि जर तू हे सर्व सोडून त्यांना भेटायला गेली तर मात्र त्यांना कसे वाटेल याचा विचार कर. त्यावर आता कमळी ह्या सगळ्याचा विचार करते आणि परत म्हणते की बरं ठीक आहे, आता मी गावाला नाही जात. म्हणून तिला ऋषीचं म्हणणं पडते आणि ऋषीला म्हणते की ऋषी सर, तुम्ही अगदी टेन्शन घेऊ नका, मी सगळी काही तयारी व्यवस्थित करते. आणि हे बघा सर, तुम्ही माझी तयारी करून घेणार आहात ना, मग तर एकदम छान तयारी होईल. मी आता लायब्ररीमध्ये जातो आणि सगळी काही पुस्तकं वाचून घेतो. आणि निंगीला म्हणते की चल निंगी, अगोदर परीक्षा आणि मग त्यानंतर गाव, असे बोलून आता कमळी इथे जायला निघते. परंतु निंगीच्या हातामध्ये बॅग असते. कमळी म्हणते की अगं आता पेटी घेऊन जायचं आहे का आपल्याला, ती बॅग आतमध्ये ठेवून दे. आता कमळी आणि निंगी आत जातात तर बंड्या ऋषी सरांजवळ येतो आणि विचारतो की सर, आता किती दिवस असं आपण आबा हे गेले कमळीला माहिती करणार नाही, किती दिवस तिला अंधारात ठेवणार आहोत? आता ऋषी म्हणतो की हे जे काही करतो तर ते चुकीचे आहे, परंतु आपण जे काही करतो ते तिच्या भल्याचंच आहे. आणि तेवढं तेथे साहेबराव येतो. साहेबराव म्हणतो की आम्हाला माहिती आहे की तू फक्त कमळीच्या भल्याचा विचार करतोस. म्हणून आता सगळेजण हसतात. आता बंड्या हा साहेबरावांना म्हणतो की साहेबराव, आता लगेच कॅन्टीनमध्ये या, मी तुमच्यासाठी गरम गरम वडे तयार करतो. आता हे ऐकून साहेबराव त्याला म्हणतो की काय बोलतोस, 2-2 वडे तयार करून ठेवस आणि मिरच्या सुद्धा तळून ठेव, लगेच आलो. आणि ऋषी मात्र साहेबरावांना विचारतो की तुम्ही येथे कधी आलास? तेव्हा आता साहेबराव म्हणतो, हे बघ, जेव्हा तू कमळीला सांगत होतो की सगळी काही तयारी करून ठेव, मी आहेच, मी सगळं काही अगदी तुझं व्यवस्थित करून घेईल, तेव्हा मी आलो, असे आता साहेबराव हसून सांगतो. आणि तो ऋषीची गंमत करतो. ऋषी त्याला विचारतो की तू कशासाठी आलास? साहेबराव म्हणतो की माझं एक छोटंसं काम होतं त्यासाठी मी आलो. साहेबराव मात्र आता नक्की तो मुलगा कोण आहे त्या मुलाला शोधायला आलेला असतो. आणि आता तो ऋषीला हे सर्व सांगत नाही. आणि चल, आता गरम गरम वडे आपली वाट पाहत आहे, चल आता आपण वडे खाऊयात, म्हणून तो ऋषीला कॅन्टीनमध्ये घेऊन जातो. त्यानंतर आता इकडे अनिका जेव्हा रूममध्ये येते तर त्या अगोदर तेथे कामिनी आणि रागिनी बसलेलेच असतात. त्या दोघींना पाहून अनिका त्यांना म्हणते की हे बघा, ही माझी रूम आहे, तुम्हाला कळत नाही का? तुम्ही माझ्या अगोदर येथे काय येऊन बसलात? तुमच्या रूममध्ये जात जा, माझी रूम आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या रूममध्ये निघून जा. म्हणून आता ती गो गो करत त्यांच्या हाताला धरते.
तर कामिनी म्हणते की हे बघ राजा, अगं असं काय करते तू, आनंदाची बातमी ऐकणार नाहीस का? आवडता जो पेड्यांचा बॉक्स आहे तर कामिनी मात्र ती अनिकाला दाखवते. अनिका रागतच असते आणि विचारते की काय आहे हे सर्व. आता मात्र लगेच कामिनी खुशत म्हणते की अगं हा पेड्यांचा बॉक्स तर आहेच, परंतु तुझ्यासाठी मात्र साखरपुड्याची ही साडी. रागिनी तर खूपच खुश असते. अनिका मात्र रागाने तो बॉक्स फेकून देते. आता रागिनीला खूप राग येतो. रागिनी लगेच अनिकावर धावून येते आणि म्हणते की काय ग, मूर्ख आहेस का तू? अगं काय इतकी विचित्र वागतेस तू? अगं तिने अगदी किती आनंदाने तुझ्यासाठी ही साखरपुड्यासाठी साडी आणली होती. खूप महागातील साडी होती ती. अनिकाला खूप राग येतो. अनिका म्हणते की आग लाव तुझ्या त्या महागड्या साडीला. आता मात्र हे ऐकून रागिनी तिच्यावर ओरडते. तर कामिनी मात्र रागिनीला शांत राहायला सांगते. रागिनी ती साडीचा बॉक्स उचलते आणि आता कामिनी ही अनिकाला म्हणत असते की हे बघ अगं शांतपणे काय झालं ते सांग बरं, इतकी चिडचिड कशाला करतेस तू? त्यावर तर अनिका चिडून म्हणते की अगं तू सांग काय, असं कसं विचारू शकते? तेथे मात्र तो ऋष माझ्याबरोबर बोलत नाही आणि तू हे साखरपुड्याचं काय बोलतेस? तुमच्या दोघींचं मात्र अगदी डोकं फिरलेलं आहे डोकं. आता कामिनी म्हणते की हे बघ आमचं काही डोकं वगैरे काही फिरलेलं नाही. जे काही तुला सांगणार आहे तर त्यामुळे तुझं डोकं फिरेल. त्यावर आता लगेच रागिनी अनिकाला म्हणते की हे बघ काही आई तुला सांगत आहे ते अगोदर तू ऐकून घे. त्यानंतर अनिका आणखीन रागवते. तर कामिनी म्हणते की अनिका तुला माहिती आहे का मी आज काय केलंस? मी तुझा आणि ऋषीचा साखरपुडा ठरून आलेला आहे. आता हे ऐकल्यानंतर अनिकाला खोटंच वाटतं. अनिका लगेच रागाने म्हणते की ग्रॅनी आजी अगं प्लीज तुम्हाला अजूनपर्यंत तरी शेंड्या लावू नकोस. माझं खूप डोकं फिरलेलं आहे आणि माझा मूड सुद्धा खूप खराब आहे. तर त्यावर आता कामिनी म्हणते की अगं मी खोटं नाही बोलत. आता बघतच राहा तू. नयनताराला मात्र स्वतः आता तुझा आणि ऋषीचा साखरपुडा करून द्यावाच लागेल. अनिका विचारते की काय तू हे सर्व खरं सांगते का ग्रॅनी आजी? आता कामिनी खुशत म्हणते की अगं 1001 अगदी टक्के अगदी फुल असं खरं आहे. तर हे ऐकून आता अनिकाला काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होते. अगदी इतका आनंद झालेला असतो तर आनंदाने उड्या मारायला सुरुवातच करते. आता अनिका इतक्या आनंदाने उड्या मारत असते, इतकी ओरडत अगदी मोठ्याने ओरडत. कामिनी म्हणते की अगं शांत हो. आता अनिका म्हणते की काय शांत हो, अगं डान्स करायला पाहिजे डान्स. म्हणून मात्र आता लगेच अगदी जोरजोराने उड्या मारत असतात. अनिका आता इतकी खुश असते आणि म्हणते की ग्रॅनी आजी अगं तुला काय तर तुला युजलेस समजत होते, परंतु तू तर मास्टर माइंड निघालीस. परंतु आता मला सांग हा व्हिडिओ तुला मिळाला तरी कसा? त्यावर आता कामिनी तिला म्हणते की तू माझं नाव विसरलीस का? अगं कामिनीचा डाव म्हणजे पांढऱ्या पट्ट्याला हात लावते. आता अनिका म्हणते की चरणवर घाव. तर आता अनिका चरण म्हणून आता ही जेव्हा कामिनीला म्हणते तर कामिनी जोरजोराने हसायला सुरुवात करते. अनिका तोंडाला हातच लावते. त्यानंतर आता इकडे निंगी आणि कमळे लायब्ररीत येत असतात. त्यावर आता निंगी तिला म्हणत असते की हे पग कमळे, तुला आई आणि आबांची इतकी आठवण येते तरी सुद्धा तुला गावाकडे जायला नाही मिळाले, तुला खूप वाईट वाटत असेल. तर कमळी म्हणते की हो ना अगं काय करणार, पण ऋषी जर सांगतात ते पण बरोबर आहे. आणि इकडे येताना मात्र आई आणि आबांनी आपल्याला काय सांगितलं होतं, शिकायचं आहे आणि शिकून माझं स्वप्न मला पूर्ण करायचं आहे. आणि हे बघ आबांना जर समजले की मी स्पर्धेची तयारी सोडून इकडे गावाकडे त्यांना भेटायला आले तर हे मात्र आबांना सुद्धा नाही आवडणार. आता हे सर्व काही अगदी बंड्या ऐकतो आणि बंड्याला आता खूप मोठं धक्का बसतं, वाईट वाटतं. म्हणते की चला आता आपण लायब्ररीत जाऊ, अभ्यास करू. त्यानंतर कमळी म्हणते की हे बघ हे सर्व झाल्यानंतर मला अन्नपूर्णा आजींना सुद्धा भेटायला जायचं आहे, कारण आजोबा सकाळी पडलेत, त्यांना भेटायला जायचं आहे. कमळी म्हणते की तू जाऊ नये आणि मी विचारलं ते त्यांना सांग. आता बंडे हे दोघींचं बोलणं ऐकतो तर ते दोघी आता तेथून आत जातात. त्यानंतर आता इकडे अनिका मात्र आपल्या मैत्रिणींना फोन करून आता लवकरात लवकर भेटायला सांगते, कारण तिला आता गुड न्यूज द्यायची असते. आणि तेवढ्यात ती बाहेर येते तर कमळी तिच्या समोर येते. तिला तर आनंद होतो. कमळीला लगेच म्हणते की गावछाप. आता ती विचारते की तू इथे कशाला आली गावछाप? आता मात्र कमळी म्हणते की मी आजोबांना भेटायला आले. आता अनिका म्हणते की डॉक्टर आहे का, सकाळी आणि संध्याकाळी दिलेल्या गोळ्या कशा द्यायच्या ते सांगण्यासाठी. कमळी म्हणते की हे बघ अनिका मी तुला एकदा सांगितलं की मी आजोबांना भेटायला आलेले आहे. आता मात्र अनिका तिची गंमत करत म्हणते की अगं काय आजोबांना काय झालं? आता लगेच कमळी म्हणते की तू त्यांची नात असून तुला माहिती नाही का की आजोबा सकाळी व्हीलचेअरवरून पडले म्हणून. त्यावर तर अनिका म्हणते की थांब थोडे दिवस थांब, तुझा ओव्हर स्मार्टपणा आहे ना तो कसा काढते ते. आणि कमळी टमळे आता तुझं येणं आहे ना इकडे तर ते कायमचं मी बंद करणार आहे. आणि कमळी टमळे ऐक, तुझ्या कानावर मात्र मी आता एक मोठी गुड न्यूज देणार आहे. त्यावर आता कमळी तिला म्हणते की तुझी कोणतीही गुड न्यूज असून दे मला ती ऐकायची नाही, मला इंटरेस्ट नाही. आजोबांना भेटायला आलेले आहे
मी त्यांनाच भेटेल. त्यावर आता लगेच अनिका म्हणते की हे बघ कमळे, अगं जेव्हा तू ती गुड न्यूज ऐकशील ना तेव्हा तुझ्या पायाखालची जमीन सरकेल. कमळी काही न जुमानता आज जायला निघते तर अनिका पुन्हा तिला थांबवते आणि म्हणते की गावछाप, काही झाले तरी तुला शेवटी माझं ऐकावंच लागेल. आणि ती न्यूज ऐकल्यानंतर मात्र बॉम्ब फुटल्यानंतर आता कसा आवाज होतो तसा आवाज तुझ्या कानात होणार आहे. आणि तुला माहिती आहे का, माझं लग्न ठरलेलं आहे. मात्र हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये मात्र कमळी आत येते. अन्नपूर्णा आजीला विचारते की आजी, अनिकाचं लग्न ठरलेलं आहे का. त्यावर आता हे ऐकून आता अन्नपूर्णा आजी म्हणते की काय बोलतेस, अनिकाचं लग्न आणि तुला हे सर्व कोण म्हणले. त्यानंतर आता इकडे नयनतारा साहेबरावांना विचारते काय माहिती मिळाली. तर आता जी माहिती काढून आणलेली आहे ती सर्व काही साहेबराव नयनताराला सांगतो. त्यानंतर आता कामिनी नयनताराला फोन करते. नयनतारा रागाने म्हणते की काय काम आहे ते पटकन सांगा. तर कामिनी म्हणते की हे बघ नयनतारा, ती जे काही सांगते ते शांतपणे ऐकून घे आणि त्याचा विचार कर. अनिका सुद्धा तर तेथेच असते आणि फोन स्पीकरवर असतो. कुणाला पटो किंवा न पटो परंतु हे लग्न तर होणारच. आणि जर हे झाले नाही तर मी काय करेल हे तुला चांगलंच माहिती आहे. म्हणून कामिनी आणि अनिका एकमेकींच्या हातावर टाळी देतात. तर मित्रांनो, आता पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.